जो मिलाच्या मागच्या भागामध्ये कुशीकडे वळून ईश्वरने तिच्याकडे संशयाने पाहिलं. तू पुन्हा माझ्यावर खोड काढलीस का? पुढचा भाग. ईश्वर अर्णवच्या शेजारी बसला आणि त्याची बॅग उघडून त्याने थर्मामीटर काढला आणि अर्णवला तपासू लागला. कुशी त्याचे रक्ताचे नमुने देखील घ्या आणि वैद्यकीय जगतात ज्या काही चाचण्या आहेत त्या चालवा. मला त्याची डोक्यापासून पायापर्यंतची प्रकृती जाणून घ्यायची आहे. ईश्वर का नाही? पण त्यासाठी तुमच्या पतीच्या 5 लिटर रक्ताची आवश्यकता असू शकते. ते ठीक होईल का? कुशी श्वास घेत असताना सगळे हसले. ती त्याला किती वेळा आजारी पडली हे सांगू लागली. अर्णवने तिच्या तक्रारदार चेहऱ्याकडे आनंदाने पाहिले. अमन धावतच अर्णवच्या खोलीत आला. अमन, अर्नी तुला काय झाले? अर्णव, काय झालं मला? अमन, कुशी म्हणाली की तुला ताप आला आहे. अर्णव, राष्ट्रपती आणि पंतप्रधान हेच लोक आहेत ज्यांना माहित नाही की मला ताप आला आहे. दिल्लीतील इतर प्रत्येकाला याची माहिती आहे असे दिसते. तुमची बहीण प्रत्येकाला माहिती पाठवण्यात रॉकेटपेक्षाही वेगवान आहे. त्याने कुशीच्या दिशेने सरळ ताव मारला. अमन, गप्प बस. तिला चिडवायची हिम्मत आहे? इतकी निरागस मुलगी आहे ती. मी तुझ्या फोनवर कॉल केला, तिने फक्त उत्तर दिले. तेव्हाच मला कळलं की तू आजारी आहेस. ईश्वर निर्दोष. आणि ही मुलगी? कुशीने त्याच्याकडे पाहिलं. तू इथे आहेस त्याला तपासायला की मला चिडवायला? ईश्वर, तू अमन असशील ना? अमनने मान हलवली. ईश्वर, इसके भोली शकल पे मत जाना. तिच्या निरागस चेहऱ्यावर विश्वास ठेवू नका. ती माझ्या ओळखीची सर्वात मोठी खोडी आहे. ती आणि लावण्य एकत्र जमले तरच देव आपल्याला वाचवू शकतो. जेव्हा तुम्ही तिच्या खोड्यांना बळी पडता तेव्हा तुम्ही तेच बोलणार नाही. ईश्वरने थर्मामीटर घेतला आणि अर्णवचे तापमान तपासले. मामा, सर्व ठीक आहे ना ईश्वरजी? ईश्वर, थोडा ताप आहे. मला वाटते की मला मनोहरजींची रक्त तपासणी करावी लागेल. रिपोर्ट आल्यानंतर आम्ही काहीही सांगू शकतो की तो सामान्य आहे किंवा व्हायरल ताप आहे. कुशीने मला आधीच सांगितले आहे की त्याला मधुमेह आहे, त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नानी, किती दिवस लागतील बिटवा? ईश्वर, कसला ताप आहे? संध्याकाळपर्यंत कळू शकेल. इतर चाचण्यांसाठी आम्हाला 2 दिवस थांबावे लागेल. पायलने त्याच्यासाठी आणि इतरांसाठी चहा आणला. मामा, नानी आणि आकाश सोफ्यावर बसले तर कुशी आणि अमन बेडवर बसले. ईश्वर, कुशी? कुशी हा पप्पा. ईश्वर, मी लॅब असिस्टंटला बोलावले आहे. त्याने टेस्टिंग किट आणल्या असतील. जा आणि पटकन घे. कुशी, ठीक आहे. ती उभी राहिली आणि खाली धावली. अमन काका, तुम्ही आणि शशी काका फॅमिली फ्रेंड आहात का? ईश्वर हसला नाही. खरं तर लावण्य आणि कुशीच्या मैत्रीमुळे माझी आणि शशीची मैत्री झाली. अमन, अरे आई, ती खूप लाडकी मुलं आहे. खूप निरागस पण मल्टी टॅलेंटेड मुलगी. ईश्वर हसला. खरं, पण मी म्हटल्याप्रमाणे तिच्या निरागस चेहऱ्यावर जाऊ नकोस. तुला माहित आहे, एकदा मी लावणीच्या आईला शिव्या दिल्या आणि ती रागावून आईवडिलांच्या घरी गेली. या कुशी आणि लावण्याने एकत्र येऊन मला माझ्या बायकोला शिव्या देण्याचा धडा द्यायचा विचार केला. त्यांनी मला बिस्किटे खायला लावली. मामा, त्यात काय चूक आहे? ते फक्त बिस्किट आहे. ईश्वर, साधारण बिस्किट नाही. दोघांनी क्रीम बिस्किट घेतले आणि क्रीम काढून त्याऐवजी हर्बल पेस्ट टाकली. सर्वांनी त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहिले. काय? ईश्वर, हा. बसून जेवायला माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण माझे सासरे माझ्या समोरच बसले होते, जे आधीच रागावलेले होते की मी त्यांच्या लाडक्या मुलीला शिव्या दिल्या. त्याच्या मुलीने मला देऊ केलेली बिस्किटे नाकारून मी त्याला नाराज करायला तयार नव्हतो. पायल, मग काय झालं?
ईश्वर, मी थेट मंदिरात गेलो आणि देवी मैयाचे आभार मानले. अमन, का? ईश्वर, फक्त 6 बिस्किटांचे पॅकेट बनवण्यासाठी. नाहीतर माझी काय अवस्था झाली असती हे फक्त देवालाच माहीत. आणि आजपर्यंत माझ्या मुलीने क्रीम बिस्किट घरी आणले तर मला भीती वाटते. सगळे हसले. नानी, ती खरंच इतकी खोडकर होती का? ईश्वर, अजून पुरावे हवेत. ठीक आहे, हे ऐका. एकदा मी आणि शशी पालकांच्या मीटिंगला वेळेवर जायचे विसरलो. काय केले ते तुम्हाला माहीत आहे. दोघांनी माझ्या आणि शशीच्या फोनची रिंगटोन शीला की जवानी मध्ये बदलली. हे कळलेच नाही. आम्ही दोघे दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत गेलो. दोघांनीही आमच्या फोनवर कॉल केला. कोणाचा फोन आम्हाला माहीत नव्हता, तेही अगदी बरोबर जेव्हा आम्ही त्यांच्या मुख्याध्यापकांसमोर होतो. शीला की जवानी टोनने त्यांचा फोन वाजत असल्याची कल्पना करून सर्वजण पुन्हा हसू लागले. अमन, मग काय झालं? ईश्वर, मग काय? त्यांची प्रिन्सिपल घाबरून तिच्याच केबिनमधून पळून गेली. असे बरेच आहेत. पायल, कुशी इतकी खोडकर आहे हे मला कधीच माहीत नव्हते. ईश्वर हसला. हो, दोघंही खोडकर आहेत. आणि त्यासाठी त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आजपर्यंत आहे. माझे आईवडील, माझ्या पत्नीचे आईवडील, कुशीचे नानिताल येथे परतलेले नातेवाईक, तिचे विद्यार्थी. पायल, ती तिच्या विद्यार्थ्यांसोबत प्रक्सी करते. ईश्वर, नाही. तिचे विद्यार्थी तिचे चाहते आहेत, कारण ती एकमेव प्राध्यापक आहे जी म्हणते की अभ्यास आणि पदवी अजिबात महत्त्वाची नाही. मार्क महत्त्वाचे नाहीत. त्याऐवजी कॉलेजमध्ये टीम म्हणून वागायला आणि काम करायला शिकले पाहिजे. ती विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये विकसित करण्यात मदत करते. कुशी आणि लावणेला प्रोफेसर म्हणून काम करून जवळपास 4 वर्षे झाली आहेत, पण आजपर्यंत कोणीही तिचे वर्ग किंवा लेक्चर बंक केलेले नाहीत. ती शिकवण्यात चांगली आहे. आकाश, तुला कसं माहीत? ईश्वर, एकदा मी तिला दुसऱ्या कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून क्लास घेताना पाहिलं. कुशीबद्दल ऐकून दुसऱ्या झोनमध्ये गेलेला अर्णव वगळता सर्वजण कुशीबद्दल आणि तिच्या खोडकरपणाबद्दलचे त्याचे बोलणे मनोरंजकपणे ऐकत होते. इतर सर्वांवर प्रेम करणाऱ्या अशा व्यक्तीबद्दल शीला आणि शीतलच्या मनात राग कसा असेल? कुशीचा इतका तिरस्कार करणारे ते खरोखरच सैतान असावेत. चाचणी किट गोळा करून कुशी परत आली. ईश्वर, तुम्ही दवाखान्यात हे गोळा करायला गेलात की काय? कुशी, तू तुझ्या असिस्टंटला विचारायला हवं. तो फक्त उशिरा पोहोचला. तिने आजूबाजूला पाहिलं की सगळे फक्त तिच्याकडेच बघत आहेत. कुशी, काय झालं? तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघत आहात? ईश्वर, मी खरे तर तुझे गुणगान गात होतो आणि सगळे मंत्रमुग्ध झाले. ती दमली, काय सांगितलंस? अमन, सोडा किडो. बाय द वे, आर्नी, सावध राहा यार. आमच्या कॉन्फरन्स मीटिंगमध्ये मला तुमच्या फोनमध्ये शीला की जवानीची रिंगटोन नको आहे. कुशीने डोळे विस्फारून ईश्वराकडे पाहिले. अर्णवने त्याचे हसू थांबवण्यासाठी त्याचे ओठ चावले आणि मला वाटतं यापुढे मी घरी बिस्किटे खाणे पसंत करू नये, विशेषत मलईने भरलेली बिस्किटे. काय म्हणते एमी? कुशीचा हादरलेला चेहरा पाहून अर्णवसह सगळेच हसू लागले. कुशी, अजून काय सांगितलंस त्यांना? ईश्वर, याशिवाय काही नाही. कुशी हाफ मारत अर्णवजवळ बसली. ईश्वर हसला आणि त्याचे किट घेऊन त्याने अर्णवचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्याने अर्णवचा नमुना 3 छोट्या डब्यात ट्रान्सफर केला. कुशी, हे रक्त पुरेसे आहे का पप्पा? अर्णवने भुवया उंचावत तिच्याकडे पाहिले तर अमन हसला. ईश्वर, जो सर्व काही तपासत होता हान. मला वाटतं पुरे. तुला माझा सहाय्यक आठवतो? कुशी, वरुण. ईश्वर, आठवतं. कुशी हसली. हो ईश्वर, खूप छान. काही अतिरिक्त रक्त शिल्लक असल्यास
मी ते त्याच्याबरोबर पाठवीन. दूध में मिला के पिला देना दामाद जी को, दुधात मिसळून त्याला प्यावे. कुशी तो दूध पीत नाही. मी एक काम करेन, मी त्यात मिसळेन. अचानक तिला त्याच्या शब्दाचा अर्थ कळला म्हणून ती श्वास घेत उभी राहिली. सगळे पुन्हा तिच्याकडे बघून हसले. कुशीने ती छोटीशी उशी घेतली आणि हातावर हात मारला. ईश्वर, अरे मी गंमतच करत होतो. आता का चिडतोस? 2 दिवसात अहवाल येतील. त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये या आणि रिपोर्ट गोळा करा. ठीक आहे कुशी, ठीक आहे. ईश्वर, मी तुझी रजा घेईन. अमन आणि पायल, तुम्हा दोघांना प्रत्यक्ष भेटून बरे वाटले. आणि अर्णव, तू आज घरी थांब आणि आराम कर. तुम्ही बरे झाल्यावर माझ्या लहान मुलीला आणि सगळ्यांना आमच्या घरी जेवायला घेऊन या. कुशी, तू कॉलेजला गेली नाहीस का? कुशी, मी प्रिन्सीला कळवले आहे की मी आज रजेवर जाणार आहे. ईश्वराने तिच्या डोक्यावर थोपटले आणि खांद्याभोवती हात गुंडाळले. ईश्वर, बाय. कुशी, बाय पप्पा. सगळ्यांना निरोप देऊन ईश्वर निघून गेला. कॅरम खेळणाऱ्या अमन आणि कुशीकडे बघून अर्णव अक्षरशः आग ओकत होता. ते हसत होते आणि प्रत्येक मूर्ख गोष्टीवर विनोद करत होते, तेही त्याच्या समोर. अर्णव सिंग रायजादा सारखा वर्कहोलिक माणूस किती निष्क्रिय बसू शकतो? तो उभा राहिला आणि त्यांच्या जवळ जाऊन त्याने सर्व नाणी ढकलली आणि ते त्याच्याकडे स्तब्ध झाले. अर्णव, काय विचार करत आहात दोघं? तुम्ही दोघे भाऊ आणि बहीण माझ्या समोर बसून मला झोपायला सांगत आहात. अमन, जा आणि झोप ना. अर्णव, तुम्ही दोघे मला डिस्टर्ब करत राहिलो तर मला झोप कशी येईल? निघा दोघी, जा बागेत खेळा. अमन आणि कुशीने एकमेकांकडे पाहिले आणि हसले. अर्णव, काय? अमन, तू आता तुझ्या अंग्री बर्ड अवतारात का येत आहेस? जर तुम्हाला खेळायचे असेल तर या आणि आमच्यात सामील व्हा. तू आणि कुशी एका संघात आणि मी एकाच संघात. ठीक आहे कुशी, थांब, मी पायलला कॉल करते. तिने पायलला त्यांच्या खोलीत येण्यासाठी बोलावले. आता अमन आणि पायल एका टीमवर, कुशी आणि अर्णव एका टीमवर. अर्णव, माझा यावर विश्वास बसत नाहीये. हे फक्त हास्यास्पद आहे. कुशी शांतपणे हसली. अमन, पायल आणि कुशी यांचा गंभीर सहभाग आहे. गेममध्ये खेळत आहे. अर्णवने फक्त त्यांना खेळताना पाहिलं. अर्णवने तिचा हात धरला तेव्हा कुशी नाणे मारणार होती. अर्णव, तिथून कुशी मारायला हवी. थांब. त्याने स्ट्रायकर हलवला आणि सर्व नाणी खिशात टाकायला सुरुवात केली. कुशीने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले तर अमनने थक्क केले. अर्णव खिसा लाल करून त्याच्या मागे जाणार होता तेव्हा अमनने अर्णवकडे चकचकीतपणे नाणी ढकलली. अमन, सगळंच खिशात घातलं तर आम्ही कशाशी खेळणार? कुशी, अमन भैया, तू असं कसं करू शकतोस? आम्ही जिंकणार होतो. पायल हसली म्हणूनच त्याने सर्व काही ढकलले. अमनने थोपटले. पायल, ठीक आहे, तुम्ही लोक चालू ठेवा. मी जाऊन बघेन HP काय करतोय. कुशीही उभी राहिली. मी पण येते पायल. तुम्ही दोघं ठीक खेळा. आणि अमन भैया, नो चिटिंग, ती अमनला म्हणाली आणि कुशी आणि पायल दोघी खाली गेल्या. अर्णव पुन्हा मध्येच नाणी मांडू लागला. अमन, क्या बात है अर्नी, आजपर्यंत तुम्ही कोणाचेच ऐकले नाही. पण असं वाटतं की तुमच्यावर एक अशी व्यक्ती आली आहे जी आता तुमच्यावर राज्य करू लागली आहे. त्याचे शब्द समजता अर्णव भुसभुशीत झाला. काय अमन, आजपर्यंत किती वेळा सगळ्यांनी तुला आराम करायला सांगितलंय? तुम्ही त्यापैकी काही ऐकले आहे का? पण आज तुझ्या बायकोने घरी बसून कॅरम खेळल्याचं ऐकलं. मला काही कळायला हवं का? अर्णव स्वतःच्या कृतीचे विश्लेषण करत बसला.
कुशीच्या बोलण्याला तो सगळ्यांशीच बोलतो तसे त्याला का वाटले नाही, आणि तिने त्याला त्याच्या मामा, नानी आणि HP समोर शिव्या घातल्या. तो रागावला नाही आणि केकवरच्या चेरीसारखा तो तिची धिक्कार आठवून हसला. त्याला काय झाले? अर्णव, काही नाही. मी खरोखरच कलो होतो आणि मला आठवले की आज आमची कोणतीही महत्वाची मीटिंग नाही, म्हणून मी घरीच राहण्याचा निर्णय घेतला. अमन, अरे खरंच मला तुझे वेळापत्रक माहित नाही यार. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. त्याने डोळे वटारणाऱ्या अर्णवला चिडवले. अमन केस विस्कट हसला आणि दिवस असाच निघून गेला. आणि पुढचे 2 दिवस अर्णवला अक्षरशः वाटले तो बालवाडीचा मुलगा आहे, कारण कुशीने त्याला तसे वागवले. नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत ती त्याला लहान बाळासारखी वागवत होती. अर्णव नाकारू शकत नाही की त्याला हे सर्व आवडत नाही. सिटी हॉस्पिटलमध्ये अर्णव आणि कुशी ईश्वर समोर बसून अर्णवच्या रिपोर्टचे विश्लेषण करत होते. घसा साफ करत त्याने समोर बसलेल्या दोघांकडे पाहिले. ईश्वर, अर्णव, मी तुमच्या रिपोर्ट्सचे विश्लेषण केले आहे. तरुण माणसाने आता आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तुमची साखरेची पातळी पूर्णपणे कोलमडली आहे. अर्णवने उसासा टाकला. त्याने त्याच्या आधीच्या डॉक्टरांकडूनही हेच ऐकले आहे. त्याचे बोलणे ऐकून कुशीला काळजी वाटू लागली. अर्णवच्या तब्येतीच्या भीतीने तिच्या हृदयाचे ठोके अनियमित झाले. ईश्वरने कुशीचे घाबरलेले भाव पाहिले. अहो, काळजी करू नकोस. तुझा नवरा पेशंट नाही. त्याला त्याच्या खाण्याच्या पद्धतीत आणि जीवनशैलीत थोडे बदल करण्याची गरज आहे. अर्णवकडे बघत, सकाळी लवकर थोडे फिरायला जा. संपूर्ण धान्य नियमित खा. किमान 8च्या आधी खा, जेणेकरून तुमच्या सिस्टमला तुमच्या साखरेची पातळी संतुलित करण्यासाठी वेळ मिळेल. नीट झोपा आणि आनंदाने राहा. ते पुरेसे आहे. अर्णवने एक दीर्घ श्वास घेतला आणि थोडेसे हसले. देवाचे आभार मानतो की त्याने त्याच्या सुरुवातीच्या डॉक्टरांप्रमाणे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला नाही. काही वेळा डॉक्टर जे भयानक शब्द वापरतात ते ऐकून लोकांना वाईट वाटते. ईश्वर, तू ठीक आहेस अर्णव. काळजी करण्यासारखे काही नाही. कुशीने सुटकेचा उसासा टाकला. पापा, असे काही औषध आहे का? ईश्वर, कुशी, अर्णवचा ताप एकदम कमी झाला. त्यासाठी आम्हाला औषधाची गरज नाही, आणि जर तुम्ही त्याच्या मधुमेहाबद्दल विचारत असाल तर मी म्हणेन की त्याला साठवून ठेवण्यापेक्षा भरपूर पोषण आणि ताजे शिजवलेले अन्न घेणे आवश्यक आहे, कारण औषधाद्वारे साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याइतके त्याचे वय नाही. तो त्याच्या आहारातूनच आपले आरोग्य समृद्ध करू शकतो. परिणाम धीमे होतील, परंतु आपण कायमस्वरूपी उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या वयात साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी औषध घेतल्यास त्याचे दुष्परिणाम 20-30 वर्षांनी होतात. कुशीने सगळं स्पष्ट ऐकलं. ओके. दोघेही त्याच्याशी हस्तांदोलन करून बाहेर गेले. अर्णवने जीभ चावली तेव्हा ते दोघे अर्ध्या वाटेने चालत आले. अर्णव, कुशी, मी माझा फोन अंकलच्या केबिनमध्येच ठेवला. तुम्ही जा आणि गाडीत बसा, मी ते घेऊन येतो. कुशी, हा ठीक आहे. त्याने तिला गाडीची चावी दिली आणि तो परत ईश्वरच्या केबिनमध्ये गेला. अर्णवला पुन्हा त्याच्या केबिनमध्ये पाहून ईश्वर आश्चर्यचकित झाला. अर्णव काका, मला काही महत्वाची माहिती हवी आहे. ईश्वर, मला विचार. अर्णव काका, कुशीला फोबिया झालाय. त्यासाठी तिने काही उपचार घेतले नाहीत का? ईश्वर हसला. आम्ही तिला अनेक डॉक्टरांकडे घेऊन गेलो. आम्ही अनेक पद्धती वापरून पाहिल्या, पण तिच्यावर काहीही चालले नाही. ही शारीरिक जखम नाही की ज्यावर आपण रुग्णांच्या प्रयत्नांशिवाय उपचार करू शकतो. हे तिच्या मानसिक आरोग्याशी निगडीत आहे आणि त्यामध्ये मनाचा संच असणे हे अधिक महत्वाचे आहे.
आणि कुशी विश्वास ठेवायला तयार नव्हती की अंधार तिला काही करणार नाही, किंवा आपण असे म्हणू शकतो की तिला खरोखर काय मदत करू शकते हे आपण निदान करू शकत नाही. शशीने खूप प्रयत्न केला, पण त्याने उसासा टाकला. नंतर आम्ही तिला अंधारात उघड करू शकलो नाही, एवढेच करू शकलो. अर्णवने उसासा टाकला. ठीक आहे काका, धन्यवाद. ईश्वरने डोळे मिचकावले. तुझी आणि तिची पण काळजी घेती माझ्यासाठी लावण्यापेक्षा कमी नाही. अर्णवने मान हलवली आणि बाहेर निघून गेला. म्हणजे तिच्या वडिलांना आपल्या मुलीची एवढी काळजी होती. त्याच्यासाठी चांगले. नाहीतर अर्णवने त्याला सुद्धा उडवले असते. अर्णव येऊन गाडीवर बसला आणि दोघे शांतिवन कडे निघाले. कुशीने मामाला अर्णवच्या रिपोर्टची माहिती दिली. त्याला दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 आजूबाजूच्या सततच्या आवाजाने अर्णवची झोप भंग पावली. कुशी तिच्या ट्रेक आणि पॅन्टमध्ये तयार असल्याचे पाहून त्याने डोळे उघडले. अर्णवने तिच्याकडे पाहिलं. ती या पोशाखातही क्यूट दिसते. अशी कॉटन कंडीती आहे. कुशी, अर्णव, चल उठ, फिरायला जायचं. अर्णवने घाबरून तिच्याकडे पाहिले. कुशी काय? पप्पा म्हणाले ना, ये. अर्णव पण कुशी त्याच्या जवळ गेली आणि त्याचा हात धरून ती त्याला पलंगातून बाहेर काढू लागली. कुशी, उठ, जा आणि ब्रश करा. तिने त्याला अक्षरशः बाथरूम मध्ये ढकलले. अर्णव दात घासून बाहेर आला. तिने त्याला त्याचा स्वेटशर्ट दिला आणि स्वतः एक घातला. अर्णवला ओढत ती बाहेर पडली. घराबाहेर पडल्यावर ताजी हवा श्वास घेताना अर्णवला ताजेतवाने वाटले. कुशी निवांतपणे हसली. कुशी, छान वाटतंय ना? अर्णव हसला. कुशी, आपण रोज येऊ. धन्यवाद. कथेचा भाग 22 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.